नवरात्राची चाहूल लागते आणि नवरात्र म्हटलं की तरुणी आणि महिलांमध्ये आनंदाचं वातावरण असतं। नवरात्रीच्या 9 दिवसात महिला वर्गात 9 रंगांच्या साड्या आणि कपड्यांची तयारीची लगबग सुरू होते। पण या 9 रंगांना नवरात्रीमध्ये खरंच महत्त्व आहे का? आणि हेच जाणून घेण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत पंचांगकर्ते दाकरू सोमण सर। नमस्कार। न्यूज 18 लोकमतच्या या महिला विशेष कार्यक्रमामध्ये तुमचं स्वागत। सर, नवरात्रीत 9 रंगांचा खरंच महत्त्व आहे का? काय सांगाल? नवरात्र म्हटलं की 9 रंग असं लक्षात येतं। खरं म्हणजे कुठल्याही धर्मशास्त्र ग्रंथामध्ये नवरात्रात महिलांनी याच रंगाची वस्त्र नेसावीत असं कुठेही सांगितलेलं नाही। धर्मशास्त्रामध्ये नाही, पण हे सांस्कृतिक एक सामाजिक या दृष्टीनं हे आलेलं आहे। मागील 10 ते 12 वर्षांपासून आपण बघितलं तर नवरात्रामध्ये ठराविक वारी ठराविक रंगाची वस्त्र या महिला नेसत असतात। अर्थात प्रतिपदा कुठल्या वारी येते याच वर्षी बघूया आपण। प्रतिपदा बुधवारी आलेली आहे 10 तारखेला, तर निळा रंग आहे। गुरुवारी पिवळा रंग आहे, शुक्रवारी हिरवा रंग आहे, शनिवारी ग्रे कलर आहे, ग्रे रंगाचा। रविवारी अर्थात आपल्याला माहिती आहे की रविवारी केशरी रंग आहे, सोमवारी पांढरा रंग आहे आणि मंगळवारी लाल रंग आहे आणि बुधवार परत आलेला आहे म्हणून त्यावेळी जांभळा रंग आहे आणि गुरुवारी आपल्याला माहिती आहे गुलाबी रंग आहे। असे 9 वाराचे 9 रंग आहेत। कुठल्याही धर्मशास्त्र ग्रंथात हे लिहिलेलं नाही व याच रंगाची वस्त्र नेसली तर पुण्य मिळतं असंही कुठे सांगितलेलं नाही। पण ही प्रथा पडत चाललेली आहे महिलांची आणि याच्यामध्ये काय कारण आहे तर मी शोधून काढलं त्याच्यामध्ये की एकाच रंगाची वस्त्र नेसल्यामुळं महिलांना समानता वाटते, एकता वाटते आणि सुरक्षितता वाटते। महिलांची ताकद आहे ही लक्षात यावं यासाठी उपयोगी पडतं। आणखी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आनंद प्राप्त होतो। एकाच रंगाची वस्त्र म्हणजे जसं काय युनिफॉर्म आहे आणि एकाच रंगाची वस्त्र सर्व महिला नेसल्यामुळं एक प्रकारचा आनंद प्रत्येकीच्या चेहऱ्यावरती असतो। आपण जर बघितलं तर लोकलच्या डब्यामध्ये महिलांच्या डब्यामध्ये एक गोष्ट लक्षात येते, प्रत्येक जणीच्या चेहऱ्यावरती हास्य असतं आणि सण उत्सव हे आनंदासाठी आहेत। आनंद निर्माण करायचा आहे आणि दुसऱ्याच्या जीवनात आनंद निर्माण करायचा आहे यासाठी सण उत्सव आहेत। त्यामुळे रंगाची प्रथा धर्मशास्त्रात नाही, पाप पुण्याच्या बाबतीत नाही। काही मंदिरांमध्ये मात्र देवीला त्या वारी त्या रंगाची वस्त्र देवीला नेसवतात। अर्थात ही प्रथा काही मंदिरांमध्ये आहे, त्यामुळे महिलांच्यामध्ये हे आलेलं आहे। सर, खरं तर तुम्ही म्हणतात की सामाजिक बांधिलकी किंवा सगळ्यांनी एकत्र येऊन हा सण साजरा करायचा म्हणून कदाचित ही प्रथा सुरू झाली असेल। पण नवरात्रीत जर 9 रंगांचा काही संबंध नाहीये तर मग हा अट्टहास का? म्हणजे याचं कारण काय असेल? असं अट्टहास का? काही लोकांना वाटतं हे बिझनेसचा फंड आहे की काय, त्या बिझनेस वाढावा यासाठी हे केलेले काय? तसं काहीही नाही। खरं सांगा मला तुम्ही की साधी गोष्ट आहे, याच रंगाची वस्त्र नेसावी असं लिहिलेलं नसताना, धर्मशास्त्रात कुठेही सांगितलं नसताना महिला हे गेले 10-15 वर्ष करतायत। याच्यामुळे त्यांना एक आनंद प्राप्त होतो आणि एकाच रंगाची वस्त्र नेसल्यामुळे समाजामध्ये समानता दिसते, गरीब श्रीमंत हा भेदभाव राहत नाही आणि एकरूपता येते। हे ह्या कारणासाठी ह्याचा प्रचार होतोय। केवळ महिलाच नव्हे तर पुरुष सुद्धा या रंगाची वस्त्र नेसायला लागलेले आहेत, हे विशेष आहे। हे परंपरा नवीन पद्धतीची गेले 10-15 वर्षातली चालत आली आहे, पूर्वी नव्हती, हे लक्षात घ्यायला पाहिजे। अगदी बरोबर आहे। महिलांच्या बरोबर पुरुष सुद्धा आता हा अशी जे 9 दिवस हे 9 रंग आता पाळायला लागलेला, तेव्हा आता हा नवीन फॅशन ट्रेंड आला आहे असं आपण म्हणायचं? नवरात्रात 9 रंगाची वस्त्र, विचार करा, हे एक फॅशन म्हटलं तरी चालेल, पण आनंद प्राप्तीसाठी आणि समानतेसाठी। मला सांगा, कुणी कुणाला सांगत नाही की याच रंगाचे वस्त्र नेस। जो वार असेल त्याप्रमाणे रंग ठरलेला आहे आणि त्याप्रमाणे ती वस्त्र नेसली जातात। आणि समाजामध्ये तुम्ही बघितलं तर विशेषतः शहरांमध्ये हा प्रकार जास्त दिसतो। खेडेगावामध्ये सुद्धा त्या रंगाचे वस्त्र नेसण्याची प्रथा होते। अर्थात मला सांगायचंय, समजा एखाद्या महिलेनं त्या रंगाची वस्त्र नेसली नाही तर काही पाप लागत नाही, हे लक्षात घेतलं पाहिजे। धर्मशास्त्रात कुठे लिहिलेलं नाही,
पाप पुण्याशी याचा संबंध नाही. देवी जास्त प्रसन्न होते का? तसंही नाही. तेव्हा ही एक फॅशन आहे असं म्हणायला हरकत नाही, किंवा हा आनंद प्राप्तीसाठी हे केलं जातं न सांगता हे केलं जातं, हे विशेष आहे. आणि मला वाटतं एक सामाजिक सांस्कृतिक दृष्ट्या चांगली गोष्ट आहे. त्यात काय वाईट आहे?